आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट बर्फी। याचा वापर न करता आपण ही बर्फी बनवणार आहोत आणि फक्त 3 साहित्यामध्ये तयार होणारी ही बर्फी बनवायला खूप सोपी आणि खूपच चविष्ट लागते। नक्की एकदा बनवून बघा, तुम्हालाही आवडेल। आणि गॅसचा वापर न करता फक्त 5 मिनिटात तयार होते आणि अप्रतिम मार्केटसारखी चवीला लागते। तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नेहमी काहीतरी गोड खाण्याची जेव्हा इच्छा होते तेव्हा ही कमी साहित्यात तयार होणारी बर्फी एकदा तुम्ही बनवून बघा। तुम्हाला मार्केटमध्ये बाहेरून बर्फी आणणं विसरून जाल, एवढी चविष्ट ही बर्फी लागते। तर त्यासाठी आधी मिक्सर जारमध्ये मी घेतलेले आहे अर्धा कप साखर आणि यामध्ये आपण घालणार आहोत 3-4 वेलचीचे दाणे मी काढून घेतलेले आहेत आणि ते घालायचे आहेत आणि याची एकदम बारीक पावडर करायची, म्हणजे ना साखरेबरोबर वेलची ही व्यवस्थित वाटली जाईल। तर साखर बघा मस्त आपली एकदम अशी बारीक पावडरसारखी झालेली आहे। तर आता यामध्ये आपण घालूया डेसिकेटेड कोकोनट। ते 1 कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, ते घालायचं आहे। आणि परत याला मिक्सरमध्ये आपण थोडा वेळ फिरून 2 मिनटं आपण फिरून घेतलेला आहे, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट ही एकदम मस्त साखरेबरोबर मिक्स होईल। आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं। तर यामध्ये घालूया आता पाऊण कप मिल्क पावडर। दुधाची पावडर ही मार्केटमध्ये इझिली तुम्हाला कुठेही मिळेल। आता हे तिन्ही साहित्य आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व साहित्य एकजीव चांगलं होईल। व्यवस्थित मिल्क पावडर आहे ती साखर आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये व्यवस्थित मिसळली जाईल, म्हणून हाताने व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या। आता यामध्ये घालूया थोडंसं दूध। तर 1-1, 2-2 चमचे घालून आपण हे मिश्रण आहे मस्त घट्टसर गोळा होईपर्यंत मळून घेणार आहोत। तर लक्षात ठेवा, दूध एकसाथ घालू नका, थोडंसं घालून एकत्र असं गोळ्यासारखं करत जा, म्हणजे नाहीतर जर दूध जास्त झालं ना तर एकदम पातळ होईल आणि बर्फी आपली व्यवस्थित सेट होणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, थोडंसंच दूध घालून आपण हे मिळून एकत्र करून घेणार आहोत। 1 चमचा असं घालून आपण हे एकत्र करून घ्यायचं आहे। अगदी चवीला तेवढी अप्रतिम लागते ना ही बर्फी, की कुठे सणवार असेल काय तर तुम्ही घरामध्ये ही मिठाई बनवू शकता आणि घरामध्ये हे साहित्य उपलब्ध असतं, त्यामुळे तुम्हाला बनवायलाही सोपी, झटपट। घरी काही नाही काही जेवल्यानंतर रात्री गोड खावंसं वाटतं ना, त्यावेळेस ही बर्फी तुम्ही बनवून ठेवलात तर खायला खूपच मजा येईल। आणि मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता याचे आपण 2 भाग करून घेणार आहोत, कारण आपण 2 लेअरमध्ये बर्फी बनवतो आहे, एक कलरफुल आणि एक व्हाईट। तर ह्या पार्टमध्ये आपण फूड कलर घालणार आहोत। तर इथे मी पिंक फूड कलर घालते आहे। तुम्हाला फूड कलर नसेल घालायचं तर प्लेन ही बर्फी व्हाईटमध्ये ठेवली तरी चालेल, तरी खूपच छान लागणार आहे ही बर्फी। तर पिंक कलर मी थोडासा 1 ड्रॉप मिक्स केलेला आहे। पावडरमध्ये असेल तर ते थोडीशी 1-2 पिंचच पावडर घाला आणि मस्त अशी मिक्स करून घ्या हे कलरवाली बर्फी। कलर बघा किती छान असा मिक्स होतो आहे, कलर मस्त आलेला आहे। आणि हे मिश्रण आता थोडंसं एकत्र घट्ट झालं ना, थोडा वेळ असं ठेवलं की लगेचच घट्ट होईल। तर आपण लगेचच त्याचे एका डिश किंवा ट्रे तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी कंटेनर घेतलेला आहे किंवा तुम्ही प्लेटमध्येही जमवू शकता। थोडंसं तूप लावून घ्या। तर इथे मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि हे जे व्हाईट कलरचं पहिलं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया। तर बघा मी मस्त असं हे मिश्रण आहे व्यवस्थित स्प्रेड करून घेते आहे। 2 कलरमध्ये ना लेअरवाली बर्फी दिसायला खूप सुंदर दिसते आणि असं काय जबरदस्ती नाही आहे की 2 लेअरवाली बनवलीच पाहिजे। सिंगल कलरमध्येही तुम्ही बनवू शकता किंवा व्हाईट प्लेनमध्ये ही बर्फी खूपच छान लागणार आहे। तर मी हे व्हाईट कलरचं मिश्रण आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असल्यामुळे ते व्यवस्थित स्प्रेडही होतं। हे व्यवस्थित मी स्प्रेड करून घेतलेलं आहे। तर आता यावरती जे पिंक कलरचं मिश्रण बनवून घेतलं होतं आपण ते घालून घेऊया आणि लगेचच आपण याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर पिंक कलरचं ही मिश्रण आपलं व्यवस्थित बर्फीचं सेट झालेलं आहे, व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे। बघा एकदम स्मूथ असं वरून स्प्रेड करताना होतं आहे। तसंच या पद्धतीने तुम्ही थालीमध्ये जर बर्फी जमवणार असाल तर थोडंसं तुपाचा हात लावून घ्या थालीला आणि त्यावरती बर्फी जमवू शकता। आता यामध्ये मी चांदीचं वर्क वगैरे नाही वापरत आहे, फक्त ड्रायफ्रूट्सवरून डेकोरेशनसाठी घालते। तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले ते घालते।
त्यामुळे बर्फीचा आपला लूक एकदम मार्केटसारखं येणार. मिठाईच्या दुकानामध्ये मिळते तशी बर्फी आपली दिसणार आहे. दिसायला जेवढी सुंदर तेवढी चविष्ट अशी ही बर्फी लागणार आहे. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आता ड्रायफ्रूट्स थोडेसे स्पॅच्युलाने ना दाबून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आतमध्ये सेट होतात. आणि आता हे 2 तास आपण असंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर बर्फी बघा आपली मस्त अशी सेट झालेली आहे. साधारण 1-1.5 तासाने मी काढली आहे बर्फी, तरी पण मस्त सेट झालेली आहे. तर कंटेनरमधून काढून घेऊया, टिफिन बॉक्समधून. आणि बाजूला बटर पेपर आहे तोही थोडा साईडला करून घेऊया म्हणजे आपल्याला बर्फी कट करायला बरोबर जमेल. आता बर्फीचे पीसेस तुम्हाला आवडतील त्या हिशोबाने तुम्ही करू शकता, छोटे मोठे. तर इथे मी जरा मीडियम साईजचे पीसेस करते. तर कलर बघा किती सुंदर आला आणि जेवढं ड्रायफ्रूट्स लावल्यामुळे एवढं छान लूक आलेलं आहे ना आपल्या बर्फीला. तर बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल तर झटपट बनवा ही बर्फी आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. मुलांनाही खूप आवडेल. बाहेरची मिलावटी मिठाई खाण्यापेक्षा ही घरी बनवलेली सर्वात सोपी कमी खर्चामधली मिठाई खूपच स्वस्त पडते आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते ही. की कुणाला तुम्ही घरी पाहुणे वगैरे आले त्यांना दिला तरी विश्वास बसणार नाही की ही घरी बनवली एवढी चविष्ट ही बर्फी लागते. ते एकदा नक्की बनवून बघा. तर आता हे या साईजचे मी बर्फीचे पीसेस कट करून घेतलेले आहेत. तर 2 लेअरमध्ये बर्फी बघा किती सुंदर दिसते, व्हाईट आणि पिंक कलरमध्ये. तर ही झटपट होणारी इन्स्टंट बर्फी, सर्वात सोपी बर्फी आणि कमी साहित्यात तयार होणार असल्यामुळे खर्चही खूप कमी लागतो आणि चवीलाही जास्त पटीने चविष्ट अशी ही बर्फी नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. मस्त अशी ही इन्स्टंट बर्फी आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. तर बघा बर्फी किती मस्त एकदम अशी तुटते, एकदम व्यवस्थित सेट झालेली आहे.